मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। प्रशासकीय सेवेत काम करत असताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले योग्य अधिकार वापरून सेवा वृत्तीने काम केल्यास ते लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहते, असे मत खटाव पंचायत समितीच्या सभापती सौ वनिता दुबळे यांनी व्यक्त केले। पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दुर्वेकांत आनंदा भिसे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत दळवी, विस्तार अधिकारी डॉक्टर माधव बोईनवाड, श्री खुडे साहेब, युवा नेते संतोष भाऊ दुबळे, धनाजी शेठ दुबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। गटविकास अधिकारी योगेश कदम म्हणाले, कार्यालयात कामानिमित्त समोर आलेल्या व्यक्तीचे समाधान कशात आहे हे ओळखण्यात भिसे साहेबांचा हातखंडा होता। कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी नेहमीच चांगले मार्गदर्शन केले। संतोष भाऊ दुबळे यांनीही भिसे यांच्या चांगल्या कामाचे मनापासून कौतुक केले। तर सत्काराला उत्तर देताना श्री भिसे म्हणाले, नोकरीच्या काळात 2 वेळा खटाव तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली। स्वतःच्या तालुक्यात काम करण्यामध्ये वेगळा आनंद असतो। पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे करण्याचा प्रयत्न केला। सेवेतून निवृत्त झालो तरी या पुढच्या काळात लोकांना मदतीची भूमिका कायम ठेवणार। भविष्यात माहिती अधिकार कायदा संदर्भात जनजागृती आणि मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले। आज आपण सर्वांना मीटिंग आज त्यांची बरेच आता कर्मचारी गती झाले, मला 80% जास्त आपले ओळख नाही असे मॅडम आम्ही ओळखतो, तुम्हाला ओळखतो, पण आम्हाला एकच सांगायचं आहे, जी तुमची तळमळ आहे बऱ्याच ठिकाणी बघत झाडाकडे प्रसंग एखादा कदम साई माणूस आला काय ऑफिस मोठं आहे, माणसाला बाबा भरपूर होत आहे, साधन ऑफिस होत आहे, काय निवडून जायचं माणूस तरी बरेच लोक दिसते आपण बघितलं काय तुमचा प्रॉब्लेम थांबवता यायचं पुढे जायचं। ही जी काय तुमची तळमळ होती का नाही, आम्ही 15 वर्षापासून जायचो, त्यामुळे मी प्रत्येक सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विनंती करतो, ही जी काय तळमळ असते ना कर्मचाऱ्याची, काम हे काम असते, प्रत्येक जण काम करतो, पण माणूस कुठल्या अडचणीत आपल्या या पंचायत समितीत आलाय त्याला काय पाहिजे, तो काय अडचणीत आहे त्याला घेता आलं ना त्याला कमी। मी एक विषय साहेबांना भरपूर वेळा बघितलं आणि सुधीर भाऊने सांगितल्याप्रमाणे माहिती अधिकारी 2018-19 मध्ये आला होता, मोठा विषय आला होता, त्यावेळेस आम्ही झाडाखाली त्यावेळेस भरपूर जण एक ग्रुप आला होता, त्यावेळेस तुम्ही ना गेटवर बोलत होते आणि तो असा एक मोठा विषय होता की ते हा खालीमाडी विषय चालला, म्हणजे तुम्ही जर माळी मॅडम पाहिलं होतं, मॅडम काय चक्कर काय आली बरोबर विषय तो, त्यावेळेस तुम्ही ज्या पद्धतीने हाताळला तुमचं त्याला एवढं कौतुक कमी आहे, कारण त्या माणूस भीतो, कर्मचारी भीतो, आणि एकदम ग्रुप आल्यानंतर काय सांगायचं काय नाही सांगायचं हे माहिती नसतं, माणूस कुठला काय बोलतो काय कळत नाही, एक जण जाऊ दे बोलतो, एक जण अंगावर जातो, एक जण आवडतो, पण त्या टायमाला सुद्धा आपण जर चुकीचं नसतो तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर कसं दिलं पाहिजे, समोरच्याला ती भीड आहे कशी शांत करायला पाहिजे हे ज्या अधिकाऱ्याला कळतं तोच सक्षम आहे। त्याचं बोलून गेलं तर समजतं समजताना हे फसलेलं आहे, त्यांना घेर आहे असं करा। त्यावेळेस ज्यावेळी अटक करायची आम्हाला आले होतं भिसे साहेबांना आम्ही सगळे होतो, त्या टायमाला भिसे साहेब ज्यावेळेस तुम्ही त्या भीडनं सगळे ते ग्रुप आला होता, ज्यावेळेस तुम्ही शांत करून बोलून काय तुम्ही सांगितलं काल आम्हाला कळलं नाही, पण जेवढं कदम साहेब जेवढा तावान आला होता तेवढ्या तावान दिवस गेला, म्हणजे हे जे काय अधिकाऱ्यांचे एक जे बोलण्याची टेक्निक, व्यक्तीला काय पाहिजे व्यक्तीला काय नको आहे हे जे अधिकाऱ्याला समजलं जातं ना तोच सक्षम अधिकारी असतो। भिसे साहेबांना बरं का ताई तुम्हाला एक आमची विनंती आहे, त्या साहेबांच्या रक्तामध्ये काही मन आहे का नाही, शिक्षण वाघिणी तुझ्या जो पितो तो गुरगुऱ्याशिवर लागतो, तसे भिसे साहेबांच्या अंगाची तळमळ आहे, समाजसेवेची असू द्या जे कामाचे असू द्या भेटी केल्या तरी साहेब ते आपल्या पाहुणं म्हणून सांगतो कर्मचारी आला म्हणून मार्गदर्शन करा, त्यानंतर शेवट झालं म्हणून बाबा माझ्या मुला बाळा संसार बघू नका, कारण जो तो माणूस असतो ना पेमेंट असतो तो काम केल्याशिवाय राहत नाही, ही समजा माझी नम्र विनंती आहे, सर्व कर्मचारी विनंती आहे। सेवानिवृत्त होणं म्हणजे काय माहिती आहे का, कामातून आपण संपल्या नसतो,
प्रत्येक जण आपल्याकडे आशेने बघत असतो. आता आम्ही बघतोय कदम साहेबांचं काम, सर्व कर्मचाऱ्यांचं खूप अशी सुंदर काम आहे. असंच प्रशासन संस्था समिती चालवावी. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ते कारण असते आम्ही तुम्हाला कळवू, तुम्ही आम्हाला पाठी धरून सभा लावून थोडे तुमचं कंपोज येईल केलं. आज या ठिकाणी विवेकनाथ आनंद विशेष आहे त्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सहजच आलो होतो भेटायला आणि समजलं की साहेबांचा सत्कार निरोप समारंभाच्या निमित्तानं आहे. दोन शब्द बोलावं म्हटलं, जसं आमच्या सुधीरनं सांगितलं की भेटलेला या मंदिरातल्या अर्थ नाही विषय जर तू वाचलीच नाही तर माझ्या मनातल्या कंटाळा घेऊन जरा बोलावं. तर असं हे आमचा अतिशय अल्पपरिचय असणार आमचे काँग्रेस म्हणूया तर अतिशय साधं बस आणि चिरतरुण असणार असं व्यक्ती बघितलं तर लक्षात येते की ते रिटायर कसे झाले असं वाटतं सुरेश बाबा. तर अशा पद्धतीनं जरी ते रिटायर झाले असतील तरी सरांनी वगैरे सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रशासनाला मार्गदर्शन करत राहावं आणि तुमचं जे भावी आयुष्य आहे हे समाधानाचं आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं अशी मी आमच्या दुबळे परिवाराच्या वतीनं म्हणजे सदिच्छा व्यक्त करतो आणि जास्त काही न बोलता पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो. धन्यवाद. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.